या महत्त्वाच्या बातमीनंतर आपण आता महत्त्वाच्या सगळ्याच घडामोडी पाहणार आहोत. धावत्या अशा पद्धतीने पाहूयात 9 सेकंदात बातम्या. माणिकराव कोकाटेंची कृषी खात्यावरनं उचलबांगडी. आता कोकाटे क्रीडा खात्याचा पदभार सांभाळणार, तर दत्तात्रय भरणे नवे कृषी मंत्री. मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांनी मिळून कोकाटेंच्या मंत्रिपदाबाबतचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम सरकार करेल, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. रमी राव यांचं अभिनंदन. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची एक्सपोस्ट. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय मिळो अथवा न मिळो, मात्र महायुतीमधील मंत्र्यांच्या कलागुणांना नक्कीच चालना मिळते हे सिद्ध, असं टीकास्त्र. क्रीडा खात्याचं काम करताना कोकाटेंनी भूतकाळातील चुका टाळाव्यात. रोहित पवारांचा कोकाटेंना सल्ला, तर दत्ता भरणे शेतकऱ्यांना न्याय देत या खात्याला लागलेले वादांचे ग्रहण दूर करतील, रोहित पवारांकडून अपेक्षा व्यक्त. 2 वर्षांनी कोकाटे 70 गाठतायत, असं असताना त्यांना क्रीडा खातं देण्याचा उद्देश काय? सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांचा सवाल. कोकाटेंच्या खाते पालटावरती दमानियांकडून तीव्र नाराजी व्यक्त. सरकारच्या खाते बदलावरती आम्ही समाधानी नाही. कोकाटेंसारखे लोक मंत्री म्हणून का पोचले जात आहेत? कोकाटेंच्या खाते पलटावरती छावा संघटनेच्या विजयकुमार घाटगे यांची प्रतिक्रिया. अनिल अंबानींना ईडीचे समन्स. 5 ऑगस्टला नवी दिल्लीतल्या ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश. 17,000 कोटींच्या कथित कर्ज घोटाळ्यामध्ये चौकशी होणार. अनिल अंबानींच्या 35 ठिकाणांवरती ईडीने छापे टाकले होते. झीशान सिद्दीकी धमकी प्रकरणी एकाला अटक. 19 ते 21 एप्रिल दरम्यान झीशान सिद्दीकी यांच्या डी कंपनीच्या नावावरती धमक्या देण्यात आलेल्या होत्या. धमकीचे ईमेल पाठवून 10 कोटींची मागणी केली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आज बोरिवलीमध्ये मेळावा होणार. राज ठाकरेंनी मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच राज ठाकरे सभेला संबोधित करतील. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. पक्षाचे सर्व नेते, शाखा प्रमुखांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले. दौंडचे माजी आमदार रमेश थोरात हे पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये थोरात यांचा पक्षप्रवेश पार पडेल. विधानसभा निवडणुकीच्या आधी रमेश थोरात यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता आणि आज संध्याकाळी पक्षप्रवेश पार पडेल. यवतमाळ जिल्ह्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांच्या उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश. पक्षप्रवेशाच्या वेळी मंत्री संजय राठोड उपस्थित होते. ठाण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारेंच्या वाढदिवसानिमित्त झळकले बॅनर्स. बॅनरवरती बाप तो बाप रहेगा असा उल्लेख. शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांना डिवचण्याचा प्रयत्न. बुलढाण्याच्या मेहकरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला धक्का. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींच्या तोंडावरती शेकडो कार्यकर्त्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश. अकोल्यामध्ये पोलिसांकडून जुने शहरातल्या सोनटक्के भागामध्ये दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांची पोलिसांनी धिंड काढली. गुन्हेगारांनी कान पकडून नागरिकांना माफी मागितली. बीड जिल्हा कारागृहामध्ये 23 जुलै रोजी रफिक सय्यद नावाच्या कैद्याकडे छोटा मोबाईल आढळून आला होता. पोलीस या मोबाईलचा सीडीआर काढणार आहेत. हा मोबाईल वाल्मिक कराड वापरत असल्याचा आरोप होतोय. महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील पुढची दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगेंच्या उपस्थितीमध्ये व्यापक बैठक. बैठकीमध्ये मुंडे कुटुंब सुद्धा सहभागी होणार. नागपुरामध्ये अर्जदाराऐवजी आरटीओ एजंटच परीक्षा देत होता आणि अर्जदार वाहन चालवण्याचा लर्निंग लायसन्स मिळवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. या प्रकरणी 3 आरटीओ अधिकाऱ्यांवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. ड्रग्ज पार्टी प्रकरणामध्ये केवलकरांसह 5 आरोपींना पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यामुळे पोलिसांचं विशेष न्यायालयामध्ये अपील. नागपुरातील शिक्षक घोटाळा प्रकरणामध्ये पहिल्यांदाच 3 शिक्षकांना अटक करण्यात आली आहे, तर बोगस शालार्थ आयडीच्या मदतीने वेतन घेणाऱ्या इतर शिक्षकांवरती सुद्धा कारवाई होण्याची शक्यता आहे. धाराशिवमध्ये पवनचक्की विरोधात उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांची तब्येत खालावली. पवनचक्की ठेकेदारांकडून होणाऱ्या लुटीविरोधामध्ये शेतकऱ्यांचा उपोषणाचा 5वा दिवस अजूनही तोडगा निघालेला नाहीये. सुधारित पीक विमा धोरणामुळे एकाही शेतकऱ्याला विमा मिळणार नाही असा दावा ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी केलाय. उंबरठा उत्पादनाच्या जाचकटींमुळे शेतकऱ्यांचा विमा मिळणं अवघड झालंय. शेतकऱ्यांना 443 कोटी 8,42,000 रुपयांचा प्रीमियम भरावा लागतोय. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
भंडाऱ्याच्या साकोलीतील मुख्य तलाव पहाटेच्या सुमारास फुटलाय. मुसळधार पावसामुळे तलाव तुडुंब भरला होता. मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि पहाटे हा तलाव फुटला. तलाव फुटण्याची शक्यता साकोलीचे माजी नगरसेवक मनीष कापगते यांनी काही दिवसांपूर्वीच व्यक्त केली होती. साकोलीचा मुख्य तलाव फुटून अनेकांच्या शेतामध्ये पाणी शिरल्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. गावामध्ये मात्र मोठ्या प्रमाणावरती पाणी शिरलेलं नाहीये, त्यामुळे दिलासा आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील 4ही धरणं भरली. खडकवासला धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. राज्यात ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागामध्ये पावसाचं प्रमाण सरासरी इतकंच, तर कोकण, खानदेश सरासरी किंवा सरासरीपेक्षा अधिक. मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा खात्यातील कामगारांनी संपाचा इशारा दिलाय. विविध प्रश्न प्रलंबित असून प्रशासनाकडून समस्यांची दखल घेण्यात येत नसल्याचा आरोप द म्युनिसिपल युनियनने केला आहे. गणपतीमध्ये कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची एसटी बस प्रशासनाकडून लूट सुरू आहे. ग्रुप बुकिंगद्वारे एसटी बस आरक्षित करणाऱ्या लोकांना एसटी प्रशासनाकडून 30% भाडेवाढ करण्यात आली आहे. या प्रकरणी मनसेकडून भाडेवाढ रद्द करण्यासाठी परिवहन मंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना आज लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते गडकरींना पुरस्कार प्रदान करण्यात येईल. पुण्यामध्ये आयोजित या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदेंसह अनेक मान्यवर उपस्थित राहतील. गणेशोत्सवासाठी कोकणासाठी रेल्वेच्या 6 विशेष फेऱ्या 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर दरम्यान विशेष गाड्या धावणार आहेत. 5 ऑगस्टपासून गाड्यांचं आरक्षण सुरू होईल. गणेशोत्सवामध्ये वंदे भारत आणि तेजस एक्सप्रेसमध्ये मिळणार उकडीचे मोदक, त्यामुळे श्रींच्या आगमनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना वाटेतच प्रसाद मिळेल. मुंबई ते विजयदुर्ग रोरो सेवेच्या कामाला गती. सिंधुदुर्गच्या विजयदुर्ग बंदरामध्ये जेटी उभारण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे. गणेश चतुर्थीच्या आधी रोरो सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये मानाचे 5 गणपती मार्गस्थ झाल्यानंतर अखिल मंडई आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळ सहभागी होणार आहे. याबाबतची घोषणा मंडळाच्या अध्यक्षांनी केली आहे. 7 सप्टेंबरला दुपारी 12 वाजण्यापूर्वी मूर्तीचं विसर्जन केलं जाईल, अशी माहितीही अध्यक्षांनी दिली आहे. तुळजाभवानी मातेचं गाभाऱ्यातलं दर्शन आजपासून पुढचे 10 दिवस बंद असेल. गाभाऱ्याच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे, त्यामुळे दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतलाय. महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी कोल्हापूरमध्ये लोकप्रतिनिधींनी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. एक स्वाक्षरी महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी असं या मोहिमेचं नाव आहे. या मोहिमेअंतर्गत गेल्या 24 तासामध्ये 1,25,353 लोकांनी स्वाक्षरी केल्याची माहिती सतेज पाटलांनी दिली आहे. हैदराबादवरनं पंढरपूरच्या दिशेने जाणारं हेलिकॉप्टर भरकटलं. पंढरपूर समजून तुळजापुरातच हेलिकॉप्टर उतरलं. हेलिकॉप्टर कंपनीवरती 10,000चा दंड. दौंडच्या यवतमाळमधील नीलकंठेश्वर मंदिरामध्ये गेल्या रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपी आमिन सय्यद याला यवत पोलिसांनी अटक केली आहे. दारूच्या नशेमध्ये आरोपी हे कृत्य करत होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. घटनेनंतर फरार आरोपी शेतात लपून बसला होता, मात्र त्याचा फोन मंदिरात राहिल्यामुळे पोलिसांनी त्याचा शोध घेतला. मुलुंडमध्ये धारावीकरांचं पुनर्वसन करायला स्थानिकांचा विरोध आहे. पुनर्वसन प्रकल्पाविरोधामध्ये काँग्रेसकडून आज मुलुंड बंदची हाक. काँग्रेस पदाधिकारी स्थानिकांसह आंदोलन करणार आहेत. इटारसी नागपूर 4थ्या रेल्वे मार्गिकेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. 297 किलोमीटरच्या या मार्गिकेसाठी 5,451 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत. मुंबई ते हावडा आणि दिल्ली ते चेन्नई या अतिशय व्यस्त असलेल्या रेल्वे मार्गांना तसंच मालवाहतुकीला या मार्गिकेचा फायदा होईल. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये इटारसी ते नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर ते परभणी या 2 महत्त्वपूर्ण रेल्वे प्रकल्पांना मंजुरी. यामुळे महाराष्ट्रातील रेल्वेचं जाळं अधिक सक्षम आणि गतिमान होणार, अशी एक्सपोज अजित पवारांनी केली आहे. मध्य रेल्वेवरती एसी लोकलमध्ये तांत्रिक बिघाड, त्यामुळे लोकलच्या 11 फेऱ्या रद्द. एसी लोकलचं तिकीट खरेदी केलेल्या प्रवाशांचे पैसे मध्य रेल्वेच्या चुकीमुळे वाया. कांदिवलीमध्ये डंपरची कारला जोरदार धडक. पश्चिम द्रुतगती मार्गावरती समतानगर पोलीस स्टेशन समोरील घटना. कारमधील संपूर्ण कुटुंब सुदैवाने थोडक्यात बचावलं. राज्यभरामध्ये आजपासून महसूल सप्ताह. रायगडच्या महाडमध्ये सप्ताहाचा शुभारंभ होणार आहे. विविध जनजागृतीपर उपक्रम राबवण्यात येतील.
पुण्यातल्या चंदननगर भागामध्ये गेल्या 3 पिढ्यांपासून राहणाऱ्या शेख कुटुंबियांकडे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय असल्याचे पुरावे मागितले. विशेष म्हणजे शेख कुटुंबातील 3 जण निवृत्त सैनिक असल्याची माहिती आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शेख कुटुंबातील महिला आणि लहान मुलांना अपशब्द वापरले असाही आरोप होतोय. रायगडच्या म्हसळा शहरामध्ये भरवस्तीत एका वृद्ध व्यक्तीची निर्घृण हत्या. मानेवरती, हातावर आणि डोक्यावर धारदार शस्त्रानं वार करत हत्या. आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे. अमेरिकेमध्ये भारतीय मालावरती आजपासून 25% टॅरिफ लागणार नाहीयेत. आज ऐवजी 7 दिवसांनंतर भारतीय मालावरती 25% टॅरिफ लागणार असल्याचं आता कळतंय. एपी वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी 7 दिवसांनंतरच्या टॅरिफ आदेशांवरती सही केली असं कळतंय. स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनीच अशा पद्धतीची घोषणा यापूर्वी केलेली होती की 1 ऑगस्टपासून 25% आयात शुल्क लागेल. परंतु आता त्यांनी टॅरिफ आदेशांवरती केलेली सही ही 7 दिवसांनंतरच्या नियमांवरती बोट ठेवणारी आहे. त्यामुळे 7 ऑगस्टपासून 25% टॅरिफ लागेल असं कळतंय. आपल्या प्रतिनिधी भारती सहस्त्रबुद्धे आपल्याला आणखीन सविस्तर माहिती देतील. भारती, पूर्वी जी आपल्याला माहिती आहे ती अत्यंत प्राथमिक माहिती आहे, कारण एपी वृत्तसंस्थेने एवढंच दिलेलं आहे की ट्रम्प साइन्स ऑर्डर फॉर न्यू टॅरिफ्स टू गो इनटू इफेक्ट इन 7 days. त्यामुळे आता 7 दिवसांनी लागू होणार इतपतच माहिती एपीच्या माध्यमातून आपल्याला कळलेली आहे. मात्र बाकीचे नियम काय, त्याच्यामागची कारणं काय, हे सगळं आता आपल्याला थोड्या वेळात कळेल. जसं जसं आपल्याला अमेरिकेतनं माहिती येईल त्या पद्धतीने कळेल. आजपासनं 1 ऑगस्टपासनं हे नियम लागू होणार होते आणि त्याच्यामुळे संपूर्ण एशियन मार्केट्समध्ये आपल्याला हाहाकार बघायला कालपासून मिळत होता. त्याचे काय परिणाम होतील याबद्दल बोललं जात होतं. मात्र आता एपी या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने जी माहिती येते ती आपण दिलेली आहे. त्याचे अपडेट्स आपल्याला लवकरच मिळतील. नक्कीच भारतीय अपडेट घेऊस तुझ्याकडनं. धन्यवाद या माहितीसाठी. यानंतर पुन्हा एकदा 9 सेकंदातल्या बातम्या. भारताने रशियाकडनं तेल खरेदी थांबवल्याचं रॉयटर्सचं वृत्त. गेल्या आठवड्यापासून तेल खरेदी थांबवल्याचा दावा. मात्र केंद्र सरकार आणि संबंधित कंपन्यांकडनं अजून कुठली अधिकृत प्रतिक्रिया नाही. इम्रान खान यांच्या पक्षाच्या 6 खासदारांसह 166 सदस्यांना कोर्टानं सुनावली 10 वर्षांची शिक्षा. मे 2023 मध्ये आयएसआय इमारत आणि इतर लष्करी ठिकाणांवरच्या हल्ल्याप्रकरणी कोर्टाचा निकाल. बिहारमधल्या नागरिकांच्या आसपासनं वीज बिलातनं सुटका. घरगुती ग्राहकांना दरमहा 125 युनिट वीज मोफत देण्याचा बिहार सरकारचा निर्णय. गद्दारांना रोखलं नाही तर लोकशाहीचं नुकसान होईल. पक्ष बदलणाऱ्या आमदारांच्या अपात्रतेवरती सुप्रीम कोर्टाचं परखड मत. सौदी अरेबियामध्ये मनोरंजन पार्कमधला झोका अचानक तुटला आणि अपघातामध्ये 23 जण जखमी झाले. 3 जणांची प्रकृती गंभीर. अमेरिकेकडनं भारत F-35 लढाऊ विमानं खरेदी करणार नाही. अमेरिकेने भारतावरती 25% कर लादल्यावरती भारताची प्रतिक्रिया. डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती लढाऊ विमान खरेदीची ऑफर. पहिल्या कसोटीमध्ये करुण नायरला गवसला सूर. तब्बल 8 वर्षांनंतर करुण नायरने ठोकलं अर्धशतक. पहिल्या दिवसाअखेर करुण नायरच्या 52 नाबाद धावा तर वॉशिंग्टन सुंदर 19 धावा करून अजूनही क्रीजवर. 5व्या कसोटीच्या पहिल्या दिवसाअखेर भारताच्या 6 विकेट्स गमावून 204 धावा. करुण नायर आणि वॉशिंग्टन सुंदरने 52 धावांची भागीदारी करत भारताचा डाव सावरला. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ लवकर थांबवण्यात आला. आता एक बातमी सविस्तर बघूयात. धारावीकरांचं पुनर्वसन मुलुंडमध्ये नको